तेव्हा तिने लहानाचा मोठा केलेला असतो, 9 महिने वज वागवलेला असतं या, आणि ती मुलगी आता परक्याच धन होणार म्हणून त्या आईला खूप दुःख होतंय. आता माझी बाहुली माझी चिमणी घरामध्ये आता लडवडणार नाही, माझी कामं कोण करणार नाही. झाड लोट कर म्हणलं तर करणार नाही. माझी लेक आता परक्याच्या घरी जाणार म्हणून आईला अंतर आत्म्यातून हुंदका येतो आणि आई रडते. आई रडते पदर धरुनी आणि हारण चालली कळप सोडुनी, हारण चालली कळप सोडुनी. माझी उडून गेली, माझी उडून परडतो मंडप धरुनी, बाप रडतो मंडप धरुनी. हा असणारा बाप फक्त 3 वेळा रडतो. एकदा लग्न ठरल्यानंतर बोली बिली सगळे होत्या, किती सोनं घालायचं हे ठरतात. माझी लेक आता माझ्यापासून परकी होणार म्हणून बाप लग्न ठरल्यानंतर एक रडतोय. 2 अक्षता ज्यावेळी पडते कन्यादान होते त्यावेळी बाप रडतो, कारण की माझी हातात खेळणार म्हणजे माझी हाकेला येणारी माझी जर गोळी जर चुकली तर लेक मला पप्पा गोळी घेतली का, पप्पा जेवला का, पप्पा खाल्ला का, पप्पा पाणी घ्या, ही माझी सेवा करणारी माझी लेक. तर हाताच्या फोडाप्रमाणे मी जतन केली. आज परक्याची माझ्या हातून कन्यादान झाली आणि 3ऱ्या वेळी बाप रडतो. बाप कधी रडतो 3ऱ्या वेळी, ज्यावेळी लेक त्या नवऱ्यासोबत जाईत असते आणि नवऱ्यासोबत जाईत असताना त्या असणाऱ्या सासऱ्याला सांगतो, माझी कन्या तुमच्या पदरात घ्या, काही चूक झाली तर तिला काही वाईट बोलू नका. खळखळ डोळ्यामध्ये बापाच्या पाणी येतंय आणि बाप ह्या जगामध्ये फक्त आपलं काळजाचा तुकडा त्या दुसऱ्याच्या शोधानं करतोया. म्हणून बाप रडतो, बाप रडतो मंडप धरुनी आणि हृदयाचं काळीज मला चाललं